नमस्कार दादा. नमस्कार. तर हे आपले सदन कास्तकार रितेश भाऊ झांबरे. तर यांचा हा गहू आहे, आपण बघू शकता. तर गव्हाविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि हा गहू एकदम जबरदस्त यांचा गहू. गव्हासाठी भेट देण्यासाठी आपण आलेला होतो. यांचा गहू एकदम व्यवस्थित बसलेला होता, हिरवागार गहू आहे. तर हे एकदम क्वालिटी वगैरे एकदम चांगली दिसत होती. तर यांची मुलाखत घ्यायसाठी आपण इथं आलेलो आहोत. दादा, आपण या गव्हाची लागवड जी आहे ते कोण्या महिन्यात केली आणि किती दिवस झालेला? नोव्हेंबर महिन्यामध्ये केलेले आहे आणि 2 महिने 10 दिवस झालेले आहे आज गव्हाला. 2 महिने 10 दिवस या गव्हाला झालेले आहेत. तर हा गहू आता समजा केवढा वाढ केवढी झालेली आहे सध्याची? याची 3 फूट ते 2.5 फूटच्या दरम्यान आहे हा. 3 फूट म्हणजे तरी तुमचा जो टोंगळापर्यंत हा गहू समजा त्याच्यावर. म्हणजे इथं डाबरचा भाग आहे म्हणून एवढा दिसते आणि आतमध्ये गेलं 3 फुटाचा भाग आहे. तर आतमध्ये गेल्यावर पण हा एवढाच दिसतो आणि तिथं पण जास्त वाढलेला आहे याच्यापेक्षा समजा. खाड्याचा भाग आहे मित्रांनो. खाडी छोटा दिसते आणि तिथं गेलं तर 3 फुटाची हाईट. तर तुमचं एवढं क्वालिटी एकदम व्यवस्थित दिसत आहे, याची हिरवगार दिसत आहे. तर याचं आपल्याला हे सांगू शकता का, कारण सांगू शकता की क्वालिटी एकदम खतरनाक कशी काय बसली? आम्ही जेव्हा गहू लावला त्याच्यामध्येच आम्ही खत टाकलेलं होतं 20-20-013. सुरुवातीलाच हा. त्या ट्रॅक्टर बरोबरच तुम्ही ट्रॅक्टरनं पेरणी केली अगोदर आणि त्याच्याबरोबरच तुम्ही खत टाकून दिलं. लगेच पाणी लावलं आम्ही त्याला. ताबडतोब पाणी झालं. तरी पण क्वालिटी समजा ते खत आपल्याला टाकायला लागतं, पण तरी पण क्वालिटी समजा बसली. तर याच्यामध्ये फवारे आपण वगैरे केले का काही? हो. किती फवारे झाले आतापर्यंत? एक तणनाशक आणि एक टॉनिकचा फवारा झालेला आहे. तणनाशकचा आणि टॉनिकचा. टॉनिकचा तणनाशकचा फवारा कधी केला? आम्ही केला हा 21 दिवसानंतर. 21 दिवसानंतर फवारा. ते गहू निघल्यानंतर फवारा आपण केला. चिवटण बारीक चिवटण निघते. आणि टॉनिकचा फवारा? हा त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी. बरं, टॉनिकचा फवारा कशासाठी मारावा लागते समजा? क्वालिटी म्हणजे हिरवी आणि ते जमिनीखाली ते पिवळं राहते ते पिवळं व्हायसाठी ते तांब्या वगैरे रोग म्हणतात त्याला, नियंत्रण करण्यासाठी मारतात ते. तर याच्या ते टॉनिकचा फवाऱ्याचा या उंबीमध्ये वगैरे पण काही फरक पडतं का? हा पडते ना. हो का? भरते आताही मारा लागते पण ते आमच्या इथं काही मारत नाहीत. उंबी आपल्याला क्वालिटी थोडं दाखवतो मी. उंबीची जवळ येऊन उंबीची क्वालिटी कशी आहे, किती टक्केपर्यंत उंबी आता याच्यामध्ये तयार झाली? जास्तीत जास्त 30%. 25-30 टक्केपर्यंत. आणि पूर्ण अशी उंबी आहे ते किती दिवसामध्ये ते आपल्याला पूर्ण असं शेतामध्ये दिसणार आहे? एका महिन्यामध्ये पुरी दिसणार आहे मित्रांनो. पूर्ण म्हणजे 90-100% उंबी आहे आपल्याला मध्ये दिसणार आहे. एका महिन्यामध्ये पूर्ण दिसणार आहे. त्याचं आम्ही तुम्हाला सांगू की उत्पन्न किती झालेलं आहे तो पण व्हिडिओ टाकू. बरं. खतं किती झालेलं? 3 खतं झाले. कोणकोणते? 20-20-013 स्टार्टिंग, 2 नंबर 10-26-26 हां. आणि 3 नंबर युरिया झालेला. बरं. किती एकर आहे गहू लागवड केलेला? चक्कर 1.25 एकर आहे. 1.25 गहू आहे. तर किती सोडला तुम्ही गहू एकरी? एकरी आम्ही सोडला 25 ते 30. 25 ते 30. पूर्ण मग किती सोडला समजा? ते काही मला माहीत नाही अंदाजे मित्रांनो, माझं ध्यान नाही, पण मला माहिती आहे. तरी पण 30च्या हिशोबानं 1.25 एकर तरी 40-50 पर्यंत तुम्ही सोडला. कारण त्याच्यामध्ये म्हणत आम्ही की हा दाट खूप दिसत आहे. जनरलमध्ये एवढा दाट गहू दिसत नाही आपल्याला कुठंच. तर याचा बघितल्यानंतर क्वालिटीमध्ये एकदम हिरविकच गहू दिसते आणि असा कुठं जमीनमध्ये जागासुद्धा दिसत नाही, एवढी क्वालिटी एकदम खतरनाक दाट हा गहू झालेला आहे. तर त्याच्या इच्छेनुसार असते मित्रांनो. कोणी 20 टाकते, कोणी 25 टाकते, कोणी 30 टाकते मित्रांनो. आपण टाकलेला आहे 25 अंदाजाने. मला एवढा काही परफेक्ट माहिती नाही. माझा गडी होता शेतामध्ये, माझा काही एवढा मला माहिती नाही. बरं. आता गव्हाची क्वालिटी तर आपण एकदम बघू शकता, जबरदस्त क्वालिटी बसलेली आहे. पूर्ण इकडे खूप दाटवा आहे या गव्हामध्ये. विशेष म्हणजे दाट खूप आहे गहू. आणि जेवढा हा गहू दाट असणार तेवढी याची झळती जी आहे ते लागणार आहे. आणि झळतीचा व्हिडिओ पण आपण शेवटी हा व्हिडिओ टाकल्यानंतर जसा जसा गहू होईल तसे आपण व्हिडिओ टाकत राहू. आणि शेवटी झळती जेव्हा होईल, हा जो गहू जेव्हा काढण्यात येईल तेव्हा किती झळती लागली तो पण आपण सांगू. की 1.25 एकर हा पूर्ण गहू आहे तर किती झळती लागली. हा गहू कोणता, क्वालिटी कोणती आहे समजा, कंपनी कोणती आहे गव्हाची? ईगल कंपनी आहे. ईगलचा कोणता? 2140. ईगलचा 2140. दरवर्षी आपण हाच पेरता की दुसरा लागवण करत असता? पण असते. दुसरा कोणता लागवण? सागर, हां. नर्मदा, बरं. रवीचा इत्यादी प्रकारचे आमचे लावतो. तर हा तुम्ही नवीन नवीन यावर्षी पहिल्यांदाच हा गहू पेरला का? ईगल लावलाय. ईगल. कोण सांगायला तुम्हाला हा गहू पेरायचा? की आम्ही पण दुसरे जसे व्हिडिओ पाहतो त्यांना सांगितलं आणि आम्ही जे शेजारी आहेत ना त्यांनी पण सांगितलं.
माझ्या मित्रांनं पण लावलेला आहे गहू. त्याला अनुभव आहे मागच्या वर्षीचा. तर त्यांना मागच्या वर्षी लावला होता का हा इगलचा? आणि यावर्षी पण त्यांना तोच लावला. हो हो. तर मागच्या वर्षी त्यानं किती गहू होता त्याचा? त्याचा एकरभर गहू होता, त्याला 20 पोते झाले. 20 पोते. तर याच्यामध्ये आपल्याला किती उत्पादन भेटू शकलं आपल्याला? कितीपर्यंत जाईल असं आपल्याला हे वाटणार आहे? हा त्याच्यापेक्षा जास्त आहे, समजा 1.25 एकर गहू आहे, तर याच्यामध्ये किती झळती लागणार आपल्या याच्यानुसार? 35 ते 40. 35 ते 40. तसं तर आपल्याला गॅरंटी आहे की 25. हां, 25 हा डोळे लावून होणारच आहे. हो, बरं 25. बरं. पाण्याचं नियोजन कसं काय केलं तुम्ही? आम्ही एक मोटर आहे ना तिथं, मोटरवरून देतो खालून देतो, कारण की खालून त्याला मस्त मुहूर्ताने पाणी बसते एकदम. बरं. म्हणून हा क्वालिटी बदलली. आणि याच्या अगोदर आम्ही टाकलेलं होतं, याच्या उन्हाळ्यामध्ये शेणखत टाकलेलं होतं. शेणखताने आता बघा ते क्वालिटी, म्हणजे आम्ही जास्त फवारे पण दिले नाही. बघा तुम्ही क्वालिटी कशी आहे, एक नंबर झालेली आहे सध्या. आपण तुम्हाला याचा आला ना, अजून उंबेर आला ना, परत एक व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. त्यानंतर अजून मग ते जे काढायचं आहे तेव्हा पण टाकणार आहे, आणि मग सांगणार आहे की तुम्हाला किती झडती लागली. बरं, खतं सांगितलं तुम्ही 20-20-0-13, त्याच्यानंतर 10-26-26, आणि त्याच्यानंतर सगळेच शेवटी युरिया. युरिया 2 खेप टाकला. तर आता टाकला आम्ही शेलपानावरती आणि एक उंबेच्या आल्यावर. खताचं नियोजन मग सुरुवातपासून कसं किती किती दिवसानंतर झालं? 15, 20 दिवसानंतर. 20 दिवसानंतर खत टाकतो. 20 दिवसानंतर म्हणजे सुरुवातीला 20-0 आपण टाकलं, त्याच्यानंतर 20 दिवसानं 10-26-26. 4 महिने घेते, 3.5-4 महिने पूर्ण गहू होण्यासाठी 3.5-4 महिने. महिने. तर हा आपण आता हा किती वेळ लागणार याला समजा ते पूर्ण व्हायला? अजून तरी पण फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या दरम्यान हा गहू येणार आहे. फेब्रुवारी-मार्च. हां, म्हणजे उन्हाळा ज्या लागतो तेव्हाच येणार आहे ना, तेव्हाच. म्हणजे ऊन पण की उन्हाळ्याच्या अगोदर? नाही, उन्हाळ्यातच. उन्हाळ्यातच, म्हणजे उन्हाळ्यात पूर्ण ऊन वगैरे भेटून. आता जानेवारी झाल्यानंतर 15 ते 28 तारखेपासून उन्हाळा लागणार आहे. 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीपासून. तर त्याचा पण व्हिडिओ आपण तिसक राहत असते तेव्हाच दिवस हा मोठा होत जाते. तेव्हापासूनच आपल्याला कळते की ऊन तपायला लागलं. बरं, या गव्हाचा व्हिडिओ आपल्याला क्वालिटी थोडा जवळून दाखवा, आमच्या जे व्ह्युअर्स आहेत म्हणजे त्यांना पण समजलं पाहिजे की गहू कसा बसलेला आहे. बघा मित्रांनो, थोडं ते असं हे करून दाखवा तुम्ही. बघा या इथं. बघा मित्रांनो, तर आपण बघू शकता की हा गहू एवढा दाट आहे, एवढा हाताने लोटल्यानंतर पण बाजूला सारल्यानंतर पण हा गव्हाचा दाटवा आहे, खूप दाटवा आहे. म्हणजे इथं गाभा बघा, त्याचा गाभा कसा झालेला आहे. नायका म्हणतात मित्रांनो याला मराठीमध्ये, नायका. याचा नयका म्हणजे असा खूप एवढा जाळा नयका बनत नसतो, खूप जाळा. याचं विशेष कारण म्हणजे याच्यामध्ये शेणखत पण टाकलेला आहे, त्याचा पण फरक पडलेला असेल. आणि विशेष म्हणजे दाट खूप झालेला आहे गहू, आणि जेवढा दाट असेल तेवढा या झळतीत उतरणार आहे. बघू शकता एकदम हिरवा कच्च गहू बसलेला आहे, हिरवा गार आहे, पूर्ण शेत हिरवागार दिसते. 25 ते 30% याच्यामध्ये उंबी झालेली आहे, आणि दाटवा पण एकदम मस्त आहे याच्यामध्ये. कास्तकारांना 30पर्यंत म्हणतात याच्यामध्ये झळती लागणार आहे. बघू आपण, शेवटी निसर्गाच्या हाती राहते काय होणार कहाणी. थोडं गवताचं प्रमाण आहे याच्यामध्ये, तर ते गवताचं प्रमाण असण्याचं कारण काय आहे दादा? थोडंसं गवताचं याच्यावर कोणते बाकीचं गवत तर दिसत नाही, थोडं गांजर गवत दिसते. गांजर गवत हे मित्रांनो मरतच नाही, हे इंग्रजांच्या काळातलं आलेलं आहे आपल्या इथं. हां, आता पहिले नव्हतं हे, पहिले एवढं गवत नव्हतं. आणि याला कोणता पण फवारा मारा तुम्ही जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसानंतर हे परत दुखते, कारण की याची हे राहते ना, याच्यामध्ये बिया राहतात, आणि आपण ते कापताना तेव्हाच हे बिया खाली पडतात आणि त्या परत उगवतात. आपण किती पण केलं, याला फुकलं गिकलं तरी पण हे मरत नाही. पन्नीसारखंच आहे हे. प्लास्टिक जसं राहते त्या प्लास्टिकला जसं त्याचा विघटन होत नाही, तसं त्याच प्रकारे गांजर गवतात आहे. तसं गांजर गवत एवढं काही खूप प्रमाणात दिसत नाही, प्रत्येकाच्या शेतामध्ये दिसते, गावामध्ये हे शक्यतो राहतेच. हो. आणि त्याच्यामध्ये ते गांजर गवताला वाढ राहते ना, त्याच्यामध्ये गवताचं प्रमाण याच्यामध्ये राहतेच. तर आपण आपला व्ह्युअर्स आहे त्यांना शेवटी काय सांगणार आहे? तर मित्रांनो, की आपण याची लागवड करावी की नाही करावी? आणि आपल्याला एक सांगतो अजून मित्रांनो, त्याला नियोजन अशा प्रकारे करायचं की स्टार्टिंगपासून एकदम चांगलं करायचं, कारण की थोडासा टाईम पण मागे पुढे झाला तर काही ना काही दुष्परिणाम होतो. कारण की याच्यावरती अगोदर आमच्या या गावावरती आलता, म्हणजे आम्ही थोडंसं लेट झालतो 10 दिवस तणनाशक मारल्यानंतर, तर आमच्या याच्यावर तांब्या रोग आलता. तांब्या रोग म्हणजे कसा काय होतं त्याच्यामध्ये? तांब्यामध्ये ते पिवळं होतात खालचे पानं पिवळं.
हा ना. आम्ही बुरशीनाशक मारलेला आहे, 19 खत आणि रोगड पण मारलेला आहे. तर आता बघा तुम्ही बघू शकता क्वालिटी पण तिथं त्या साईडला मला थोडासा वेगळा कलर दिसत आहे त्या गव्हाचा. ते मित्रांनो ते थोडीशी आपली जागा हलकी आहे मित्रांनो. हलकी जागा आहे हा की तांब्या रोग आहे तो. तांब्या रोग नाही तो, हम्म. ते जागा तशी आहे. जागेचा फरक आहे तो. हम्म. कारण हा गहू एकदम हिरवा करच दिसत आहे आणि तो गव्हाचा तो थोडा फिक्कट गहू दिसत आहे. हम्म. त्याच्यामध्ये आणखी बघू शकता हा जसा जसा आपण समोर जातो तसा तसा हा जो आहे खूप दाट हा गहू, जेणेकरून हा गहू जर एक 1.25 एकरमध्ये 30 क्विंटल जर झाला तर रेकॉर्ड ब्रेक या गव्हाचं उत्पादन हे होणार आहे. आणि त्याचा व्हिडिओ तर आपल्याला मिळणारच आहे. काय ते किती पण उत्पादन हो, त्याचा व्हिडिओ आपण काढू आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करू. दादा यांना दाखवा तांब्या रोग दाखवतो तुम्हाला कसा असतो एकदा परत. हा बघू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तांब्या रोग हा. हे बघा याच्या याला बुडाची बघा काहीच नाही आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा तर हा गहूच आहे का? हो हे बघा याला काहीच नाही. हे बघा पुरं हे झालेलं आहे, म्हणजे बुरशी लागलेली आहे याला. बुरशी लागलेली आहे खालून, त्याच्यामुळे तांब्या रोग म्हणतात. हे तर बघा हा पूर्ण गहू गेला आता. बघा नाही हा गेला हा. तर याच्यावरती फवारा पण असतो ना काही? हा मारला ना, रोगल मारलंय, 19 मारलं आणि साप बुरशीनाशक मारलाय आम्ही. आणि आता बघू शकता तुम्ही तसं झालता, म्हणजे 10% गहू हा असा झालता. आणि आता तुम्ही बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी सुधारलेली आहे. तसं हा जास्त प्रमाणात दिसत नाही तांब्या रोग. तर हा तांब्या रोग येतच काय गावामध्ये? हो हो, पाणी किंवा पाण्याची चाट बसते त्याला. पाणी जास्त पण होऊ शकते किंवा जास्त दिवस पण पाणी रोखलं होतं त्याच्यामुळे पण होऊ शकतो. जास्त पाणी दिलं तर पिवळाही पडू शकते. तर याचं कारण काय येण्याचं? तांब्या रोग कशामुळे आला? की याला पाणी जास्त आलं की पाण्याची चाट बसली याच्याला? याला चाट नाही आहे ही, हा रोग आहे. प्रत्येक वेळेस येते हा, दरवर्षी येते, दरवर्षी प्रमाणे येते हा. हो का? काही जणांच्या शेतात भरपूर दिसते आणि काही जणांच्या शेतामध्ये हा या पानावरती दिसते फक्त. आणि या इथं बघा हे या इथं आहे पानामध्ये, आणि तिथं पण आहे त्या खालच्या साईडला, तिथं पण होता हा. आम्ही ते कव्हर केलेला आहे. किती टक्के आहे तुमच्या शेतामध्ये तरी हा तांब्या रोग? कमसे कम हा 10 ते 15% आहे. 10 ते 15%. तर हा अगोदर जे सुरुवातला आहे शेताची जी सुरुवात आहे तिकडून हा दिसला नाही. हा तांब्या रोग इथं जे डाबर आहे ते डाबरमध्ये पाणी जास्त राहतं, त्याच्यामुळे पाणी याने धरलं असेल आणि पाण्यामुळे हा तांब्या रोग त्यांना पण होऊ शकते किंवा रोग येतेच हा मित्रांनो. तांब्या रोग हा एक वेळ आपण तिथे थोडं गव्हाचा कलर चेंज होत आहे, तर तिथं थोडं जाऊन बघू की तिथं प्रॉब्लेम काय झालेला आहे, की तिथं जागेचाच प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे. हो क्वालिटी तांब्या रोग सारखाच आहे तिथं पण. तिथं म्हणजे इकडं हिरवा कच आहे एकदम गहू, पूर्ण हिरवा गार आहे इकडे. आणि इकडे बघू शकता आपण, इकडे थोडं गवताचं प्रमाण जास्त दिसत आहे आणि तांब्या रोगाचं प्रमाणच आहे हे, असं मला वाटत आहे. हो हो, काय तुम्हाला अगोदर सांगलं तुम्ही. हा गहू इथं तांब्या रोग पटीला हे बघा, याच पटीला पाणी नाही की बघा तुम्ही, म्हणून हा सोकलेला. हे बघा शकता तुम्ही, म्हणजे तिथपर्यंत पाणी आलं आणि या साईडला पण पाणी आलं, बस इथंच हे सुटलेलं आहे. हे पाण्याचा आहे हा दुष्परिणाम पाण्याचा आहे हा. त्याच्या पाणी यायला भेटला नाही, त्याच्यामुळे हा गहू असा झाला, असा विषय आहे तो. तर ठीक आहे मग दादा, हो हो, नमस्कार मित्र, धन्यवाद.